अथर्व बेचैन होत विचारतो, मग ती आपली आठवण कधी परत मिळवेल? डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाला, ते आम्ही नक्की सांगू शकत नाही. हे ऐकल्यावर अथर्वचा संसारच कोसळला. इतर काहीही तो सहन करू शकत होता, पण तिच्या स्मरणातून तो पुसला जाणं त्याला असह्य होत होतं. तो परत तिच्या कॅबिनमध्ये गेला. मात्र यावेळी तिच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव होता. जणू ती चिडलेली होती. काव्या कठोर आवाजात म्हणाली, तू इथे पुन्हा आलास? अथर्व शांतपणे म्हणाला, बघ, मी तुला त्रास द्यायला आलो नाही, पण तुला खरंच माझी आठवण नाही आहे का? आपण इतके छान क्षण एकत्र घालवलेत. मग स्टीव्ह आणि बाकी सगळं? काव्या रागाने म्हणाली, मला काहीच माहिती नाही, ना तुझ्याबद्दल ना त्या गोष्टींबद्दल. तिने डोकं घट्ट धरलं, जणू तीव्र वेदना होत होत्या. डॉक्टर लगेच धावत आले. त्यांनी पटकन तिला पकडलं आणि तिला इंजेक्शन दिलं. काही क्षणांतच काव्या गाढ झोपली. अथर्व घाबरून डॉक्टरला विचारतो, डॉक्टर काय झालं? सगळं ठीक आहे ना? डॉक्टर म्हणाले, श्रीमान शिंदे, मी विनंती करतो, तिला आठवण करून देण्याचा प्रयत्न करू नका. तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. डॉक्टर निघून गेले. अथर्वला काही सुचेनासं झालं. तो बाहेर येऊन बाकावर बसला. त्याने दोन्ही हातांनी केस घट्ट पकडले होते. त्याच्या डोळ्यांतून पाणी गळत होतं. आईच्या मृत्यूनंतर तो प्रथमच अशा रीतीने रडत होता. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कुणीतरी आपुलकीचा हात ठेवला. त्याने वर पाहिलं तर श्रीमती मीनाक्षी देसाई तिथे उभ्या होत्या. काकू, बसा ना, अथर्व घाईघाईने म्हणाला. मीनाक्षी शांतपणे म्हणाल्या, ठीक आहे रे अथर्व, तू ठीक आहेस ना? अथर्व डोळ्यातून पाणी पुसत म्हणाला, काकू, काहीही ठीक नाही. तारा म्हणजे काव्या मला ओळखतच नाहीये. हे सगळं स्वप्नासारखं वाटतंय. मीनाक्षी कोमल स्वरात विचारते, खूप वेदना होत आहेत का? अथर्व म्हणतो, खूप. मीनाक्षी म्हणते, मी एक विचारू का? अथर्व म्हणतो, हो काकू. मीनाक्षी म्हणते, माझी मुलगी तुला एवढी महत्त्वाची आहे? अथर्व थोडा थपकून म्हणाला, महत्त्वाची? मी कधी विचारच केला नव्हता, पण कधीतरी ती माझ्यासाठी आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती झाली. मीनाक्षी हळूच हसल्या. जर तुझ्यासाठी ती एवढी महत्त्वाची असेल तर विश्वास ठेव, ती तुला कधीच विसरणार नाही. अथर्व निराश स्वरात म्हणाला, पण ती आधीच विसरली आहे. मीनाक्षी म्हणाल्या, डॉक्टरांनी सांगितलं का की ती कायमच आठवण हरवून बसेल? अथर्व म्हणतो, नाही. मीनाक्षी म्हणते, मग एवढ्या लवकर आशा का सोडतोस? देवावर विश्वास ठेव, तो सगळं पुन्हा ठीक करेल. हे सांगून मीनाक्षी निघून गेल्या. त्यांच्या शब्दांनी अथर्वला थोडा दिलासा मिळाला, पण तिच्या आठवणी विसरल्याचे काव्याचे शब्द अजूनही त्याच्या मनात घुमत होते, की मी तुला ओळखत नाही, मला तुझी आठवण नाही, तू पुन्हा इथे आलास? काव्याला झटका आल्यावर आणि ती बेशुद्ध पडल्यानंतर सगळेजण श्वास रोखून बसले होते. ती केव्हा शुद्धीवर येईल याची सगळ्यांना उत्कंठा होती. तेवढ्यात डॉक्टर आत आले आणि म्हणाले, माफ करा, पण माझी मनापासून विनंती आहे की सगळेजण इथून बाहेर जा. एकाच व्यक्तीला इथे राहू द्या, कारण तुम्ही सगळे मिळून तिला बोलायला आणि आठवणी काढायला भाग पाडाल. हे तिच्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. मीनाक्षी म्हणते, ठीक आहे, मग मी इथे राहीन, बाकी सगळे जाऊ द्या. मोहना म्हणते, नाही पिशी, तुम्ही इतका लांब प्रवास करून आलात, तुम्ही थांबणार नाही, मी राहते. वसुंधरा म्हणते, पण तू पण कोर्टात दिवसभर होतीस, थकली असशील, तू आत्यासोबत जाऊन आराम कर, मी इथे काव्याजवळ थांबते. अथर्व म्हणतो, पण तू ही 5 तास ड्रायव्हिंग करून आली आहेस, बरं होईल की सगळेच जा, मी इथे राहतो आणि तिची काळजी घेतो. वसुंधरा, मीनाक्षी, मोहना. पण अबीर ठाम आवाजात म्हणाला, पुरे झालं, आता कुणीच इथे थांबणार नाही, मी राहतो तिच्याजवळ आणि तिची काळजी घेतो. मोहना म्हणते, पण अबीर म्हणतो, कसलं पण? आत्या इतक्या लांबून आल्या आहेत, त्यांना थांबणं शक्य नाही. तू गेल्या काही दिवसांपासून केसच्या कामामुळे खूप व्यस्त होतीस आणि ओमकार सतत तुझ्यासोबत होता, तोही थकला आहे. आणि वसुंधराने इतकी लांब गाडी चालवली आहे, तिला थांबायची परवानगी देता येत नाही. आणि अथर्व भाऊ, मी तुला थांबू देत नाही, कारण काव्या सध्या भूतकाळात अडकली आहे. मला खात्री आहे की तू माझं कारण समजून घेशील, त्यामुळे तुम्ही सगळे परत जा. ओम म्हणतो, हो अबीर. अबीर म्हणतो, तू सगळ्यांना घेऊन जा, आधी आत्या, मोहना आणि वसूला सोड, नंतर अथर्व भावाला शिंदेवाड्यात घेऊन जा आणि त्याला आराम करू दे. स्पष्ट आहे ना? ओम म्हणतो, हो अगदी स्पष्ट. चला सगळेजण. सगळे निघू लागले. फक्त अथर्व थोडा थांबला. अबीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने पहिल्यांदाच अथर्वच्या डोळ्यात अश्रू पाहिले, पण अथर्वने पटकन स्वतःला सावरलं आणि निघून गेला. अबीरला वाईट वाटलं, पण काही करू शकत नव्हता. तो काव्याजवळ गेला आणि म्हणाला, तू त्याला कसं विसरू शकतेस काव्या?
तुला माहिती आहे ना तो तुझ्यासाठी किती काळजी करतो. मग का? शांतता. अबीर पुन्हा म्हणाला, बस झालं काव्या, आता उठ. मला माहिती आहे गेल्या 15 मिनिटांपासून तू जागी आहेस. तुझ्या पायाची बोटं हल्ली तेव्हाच मला समजलं होतं. उठ नाही तर मी सगळं अथर्वला सांगतो. काव्या पटकन उठली. ठीक आहे, बघ मी उठले. अबीर म्हणतो, गुड गर्ल. आता सांग, काय चाललंय? हा सगळा ड्रामा काय आहे? काव्या म्हणते, ड्रामा? अबीर म्हणतो, अगं निरागस बनून काय उपयोग? मला सगळं माहिती आहे. तू ठीक आहेस, फक्त काही जखमा आहेत. आणि हा स्मृतिभ्रंश? सगळं खोटं आहे. आता सांग काय चाललंय? काव्या म्हणते, पण अबीर म्हणतो, ठीक आहे, जर खरंच तुला अथर्वची आठवण नसेल तर मी त्याला लगेच सांगतो की तू त्याच्या जुन्या घरात का गेलीस. काव्या घाईघाईने म्हणाली, ठीक आहे, मान्य करते की मी नाटक करत होते. अबीर म्हणतो, का? काव्या म्हणते, मी तुला का सांगू? अबीर म्हणतो, कारण तुला माहिती आहे की मी फक्त तुझी मदत करायला इथे आहे. आणि फक्त 48 तासांपूर्वी तू माझी मदत घ्यायला तयार झाली होतीस. विसरलीस का? फ्लॅशबॅक. 2 दिवसांपूर्वी अथर्व म्हणतो, काव्या तू अबीरसोबत का जात नाहीस? तोही तिथेच जातोय. काव्या म्हणते, पण अथर्व म्हणतो, तुझ्याकडे दुसरा पर्याय आहे का? तुझी बाईक गॅरेजमध्ये आहे. तू बसने गेलीस तर किमान 2 ते 2.5 तास लागतील. मग? काव्या म्हणते, ठीक आहे. अथर्व म्हणतो, गुड गर्ल. अबीर कार घेऊन निघाला आणि मागे चिडचिड करत काव्या आली. कारजवळ येताच अबीरने पुढची सीट उघडली, पण काव्याने मागचं दार उघडलं. लगेच त्याने दार बंद केलं. काव्या भुया उंचावत त्याच्याकडे पाहत राहिली. अबीर हसून म्हणाला, काय? मी तुझा ड्रायव्हर नाही, पुढे बस. काव्याने वाद न घालता शांतपणे पुढे जाऊन बसली. अबीरने स्मित हास्य केलं आणि ड्रायव्हिंग सुरू केली. प्रवास लांबचा नव्हता, पण वेळ नक्कीच लांब जाणार होता. अबीर म्हणतो, तर कशी आहेस तू? आयुष्य कसं चाललंय? दोघांमध्ये शांतता. अबीर म्हणतो, मी तुला विचारतोय काव्या. पुन्हा शांतता. अबीर म्हणतो, तुला व्यवस्थित आणि सुरक्षित पोहोचायचंय ना? काव्या म्हणते, काय म्हणायचंय तुला? अबीर म्हणतो, शेवटी तू बोललीस. काव्या म्हणते, पण मला अजून उत्तर मिळालं नाही. सुरक्षित पोहोचायचं म्हणजे काय? अबीर म्हणतो, म्हणजे मी शांतपणे गाडी चालवतो तेव्हा मला झोप येते. काव्या म्हणते, मग जेव्हा तू एकटाच गाडी चालवतोस तेव्हा? अबीर म्हणतो, तेव्हा भारी म्युझिक लावतो. पण मला माहिती आहे तुला मोठ्या आवाजाचं म्युझिक आवडत नाही, म्हणून लावलं नाही. तर मला झोप येऊ नये असं तुला वाटत असेल तर बोलत राहा. काव्या म्हणते, ठीक आहे. अबीर म्हणतो, गुड. आता सांग कशी आहेस? अबीर आणि काव्या दोघेही एकत्र गाडीत बसले होते. थोडा वेळ शांतता पसरली होती. शेवटी काव्यानेच ती मोडली. काव्या शांत स्वरात म्हणाली, मी आत्ता तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही का? अबीरने डोकं हलवत म्हटलं, अरे देवा. काव्या थोडं हसत म्हणाली, बरं आता सांग तुझं आयुष्य कसं चाललंय? अबीर म्हणतो, चांगलं. त्या दिवशी मी मुंबईला गेलो कारण बाबांची तब्येत खूपच बिघडली होती. तिथेच मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि व्यवसाय हाती घेतला, जेणेकरून बाबांना थोडा आराम मिळेल. काव्या म्हणते, ओह, मग तुला परत इथे काय घेऊन आलं? अबीर म्हणतो, काका, म्हणजे अथर्व भाऊंचे बाबा, त्यांनी मला इथे मदतीसाठी बोलावलं. काव्या म्हणते, असं आहे का? मग तू किती दिवस इथे राहणार? अबीर थोडा हसत म्हणाला, जोपर्यंत तुला माझी गरज आहे तोपर्यंत. काव्या चकित झाली. काय? अबीर म्हणतो, हो, मी तुझी मदत करायला आलोय मिस. काकांनी मला पाठवलंय, जेणेकरून मी अथर्व भावाला त्याच्या त्रासातून बाहेर काढायला तुला मदत करू शकेन. काव्या म्हणते, तुला सगळं माहीत आहे? अबीर म्हणतो, हो. काव्या म्हणते, पण काकांनी सांगितलं होतं की कुणाला याबद्दल माहिती नाही. अबीर म्हणतो, असं त्यांनी सांगितलं का? कदाचित त्यांना त्या क्षणी तुला सांगायचं नव्हतं, पण खरं म्हणजे मला सगळं माहीत आहे. काव्या म्हणते, कधीपासून? अबीर म्हणतो, लहानपणापासून. काकू गेल्यानंतर काकांनी मला सगळं सांगितलं, जेणेकरून शाळेत मी अथर्वला मदत करू शकेन. काव्या म्हणते, ओ, म्हणजे तसं आहे. अबीर म्हणतो, तर तयार आहेस का माझी मदत घ्यायला? काव्या म्हणते, हं, मी? मला अजून खात्री नाही. अबीर म्हणतो, काव्या, मला माहीत आहे की मी 6 वर्षांपूर्वी तुझा विश्वास तोडला, पण त्याबद्दल मला खूप अपराधी वाटतं. मी त्याची भरपाई करायची आहे. कृपया. काव्या म्हणते, पण मला तुझी मदत का हवी? अबीर म्हणतो, कारण काही गोष्टी अशा असतात जिथे तुला तुझ्या मर्यादेपलीकडे जावं लागतं. तिथे तुला माझी गरज पडेल. काव्या म्हणते, हं? अबीरने हात पुढे करून म्हटलं, तर मग मित्र? काव्याने त्याचा हात बाजूला सारत उत्तर दिलं, मित्र? कधीच नाही. अबीर म्हणतो, पण तुला माझी मदत लागणारच, त्यामुळे आपल्याला स्पष्टपणे बोलावं लागेल.
काव्या म्हणते आपण मित्र होऊ की नाही हे वेळच ठरवेल. आत्ता तरी ऑफिसला जाऊया. अबीर म्हणतो पहा, मला खरंच तुझी मदत करायची आहे, प्लीज. काव्या काहीही बोलली नाही. अबीर म्हणतो म्हणजे अजूनही तू मला माफ केलं नाहीस आणि माझ्यावर विश्वासही नाही. काव्या म्हणते ते स्वाभाविक नाही का? अबीर म्हणतो ठीक आहे, तुला वेळ देतो, पण मदतीची गरज असेल तर निसंकोच विचार. चालेल? काव्या म्हणते ठीक आहे. दोघेही ऑफिसला पोहोचले. लोकांना त्यांना एकत्र पाहून आश्चर्य वाटलं, कारण सगळ्यांना अथर्व आणि काव्याला नेहमी एकत्र पाहायची सवय होती. पण कुणीही अनावश्यक गुंतागुंत नको म्हणून आपापल्या कामात गुंतले. सायंकाळी 4 वाजता काव्या अबीरच्या कॅबिनमध्ये गेली आणि काही फाईल्स त्याला दिल्या. त्याने मान हलवून जा असं सूचित केलं, पण काव्या तिथेच उभी राहिली. अबीर म्हणतो काय, काही सांगायचंय का? काव्या म्हणते हो, खरं म्हणजे मला सुट्टी हवी आहे. अबीरने भुवया उंचावत विचारलं. मिस देसाई, तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही खूप वारंवार सुट्ट्या घेता? काव्या म्हणते माहीत आहे सर, पण आज खूप गरजेचं आहे. अबीर म्हणतो आणि ते इतकं महत्त्वाचं काम काय आहे? काव्याने दोन्ही हात टेबलावर ठेवले आणि थोडी पुढे झुकून म्हणाली, सर, तुम्हाला नाही वाटत का तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक गोष्टीत खूप डोकावत आहात? अबीरने हसत उत्तर दिलं. सिरियसली? ठीक आहे, तुम्हाला सुट्टी मंजूर. तो खुर्चीवरून उठला आणि तिच्याजवळ येऊन म्हणाला, पण काव्या, मला सांगशील का तू कुठे चालली आहेस? काव्याने काही बोललं नाही, पण तिच्या डोळ्यात काहीतरी असं होतं की ज्यामुळे अबीरच्या अंगावर शहारे आले. अबीर म्हणतो नको सांगूस, मला सांगू नकोस की तू. काव्या म्हणते हो. अबीर म्हणतो पण तू अथर्वच्या जुन्या घरात का चालली आहेस? काव्या म्हणते कारण जर आपण त्याला बरं करायचं असेल तर त्याला सिद्ध करावं लागेल की त्याच्या आईच्या मृत्यूला तो जबाबदार नव्हता. अबीर म्हणतो पण 20 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेच्या जागी तुला काय सापडणार आहे? काव्या म्हणते कदाचित काहीही नाही, पण तरीही मला वाटतं तिथं काहीतरी आहे. अबीर म्हणतो पण ते धोकादायक आहे. घर जळालंय, अजून किती काळ उभं राहील याची शाश्वती नाही. मी पण येतो तुझ्यासोबत. काव्या म्हणते नाही. अबीर म्हणतो पण. काव्या म्हणते पण काही नाही. अबीरने हात वर केला. ठीक आहे, पण तू मला सतत फोनवर संपर्कात ठेवशील. झालं? काव्या म्हणते झालं. काव्या म्हणते ठीक आहे. हे म्हणत ती निघून गेली. जवळजवळ 1 तासानंतर तिने अबीरला 5 तरुणांचा एक जुना फोटो पाठवला. फोटो पाहताच अबीरने तिला ताबडतोब कॉल केला, पण तिचा फोन स्विच ऑफ होता. त्याने काही मिनिटं प्रयत्न केला आणि शेवटी अथर्वला फोन केला. फ्लॅशबॅक संपला. अबीरचा राग दाबला गेला होता, पण त्याचे डोळे मात्र काव्याकडे कठोरपणे पाहत होते. त्याने मूठ घट्ट केली आणि दात कडकडले. मग शांत पण रागीट आवाजात तो म्हणाला, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं ज्यामुळे तुला हे नाटक करावं लागलं? तुला ठाऊक आहे ना किती दुखावलंयस तू अथर्व भाऊला? काव्या म्हणते तुला चांगलंच माहिती आहे मी काही कारणाशिवाय काही करत नाही. अबीर म्हणतो तुझं हे शापित कारण? काव्या म्हणते जर अंशला तिथे काय झालं ते कळालं तर तो आपला संताप गमावेल आणि स्वतःलाच मोठ्या संकटात पाडेल, म्हणूनच मी हे नाटक करते. अबीर म्हणतो मग सांगशील का मला नेमकं काय झालं होतं? काव्याने खांदे उडवले, खोल श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. तू मला ऑफिसकडे जाताना कारमध्ये सांगितलं होतंस की सुजय काकांनी ते घर एखाद्या ब्रोकरला विकलं आणि त्याने पुढे कुणाला तरी विकलं, जेणेकरून अंश परत परत तिथे जाणार नाही, बरोबर? अबीरने मान डोलावली. काव्या म्हणते पण माझ्या मनात प्रश्न आला की जर ते घर कुणाची तरी प्रॉपर्टी असेल तर त्याने त्याचा वापर का केला नाही, का ते बंदच ठेवलं? हेच मला संशयास्पद वाटलं. मी तिथे गेले तर वॉचमनने मला आत जाऊ दिलं नाही. आम्ही जवळजवळ अर्धा तास भांडलो. तू मला ओळखतोसच. मी ठरवलं की काही करायचं म्हणजे मला कुणीही अडवू शकत नाही. शेवटी त्रासून त्याने आपल्या मालकाला फोन केला. हेच मला हवं होतं. त्याने काही बोलून मला फोन दिला. तो माणूस ना फार वयस्कर वाटला ना फार तरुण. त्याने माझं नाव विचारलं. अबीर म्हणतो आणि तू खोटं नाव सांगितलंस ना? काव्या म्हणते नाही, मी खोटं नाव सांगितलं नाही. अबीर डोळे मोठे करत म्हणतो काय खरंच? तू त्याला आपली खरी ओळख सांगितलीस? काव्या शांत बसली अबीरकडे बघत म्हणाली. अबीर म्हणतो बोलशील की नाही? काव्या म्हणते बोलेन, पण तू आधी शांत हो. अबीर म्हणतो ठीक आहे, सॉरी, पुढे सांग. काव्या म्हणते मी त्याला सांगितलं की माझं नाव काव्या देसाई आहे आणि माधुमंती आत्या माझ्या नात्यातल्या आत्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या वेळी मी परदेशात होते. मी आत्ता परत आले आणि त्यांच्या आठवणी पाहायच्या आहेत. अबीर हसत म्हणतो तू खरंच जिनियस आहेत, पण खोटं नाव का नाही दिलंस? काव्या म्हणते कारण मला असं वाटलं की जर मला पुन्हा यावं लागलं तर खोटं सांगितल्याने नंतर गोंधळ होईल, त्यामुळे मी खरं सांगितलं. तो माणूस थोडा चकित झाला. मग त्याने परत वॉचमनला फोन दिला. त्यानंतर वॉचमनने मला आत सोडले.
मी दरवाजा उघडला आणि खरंच सांगते, मला खूप रोमांच वाटत होते. ते घर गेल्या 20 वर्षात उघडलं नव्हतं हे स्पष्ट दिसत होतं. मी खोलीत फिरत होते तेव्हा माझा पाय एका सैल झालेल्या टाईलवर पडला. मी ते हलवलं तर सहज सरकलं. खाली लाकडी फडी आणि त्याखाली एक लहान कप्पा होता. त्यात फक्त एक लहान स्टीलचा ट्रंक होता, ज्यात काही साड्या, फोटो अल्बम आणि काही कागदपत्र होती. अबीर म्हणतो, कागदपत्र? काव्या म्हणते, हो, पण शाई उडून गेली होती. घर जळालं होतं. जरी कप्पा सुरक्षित राहिला तरी उष्णतेमुळे शाई नाहीशी झाली होती. मग मी फोटो अल्बम पाहायला लागले. त्यात कौटुंबिक फोटो होते. त्यातला एक फोटो माझं लक्ष वेधून घेतलं आणि मी त्याचा फोटो काढून तुला पाठवला. मी तुला फोटो पाठवण्यामागचं कारण असं होतं की मला माहीत होतं कुणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून आहे आणि त्याला जर खरं बाहेर यायला नको होतं तर तो मला काहीही घेऊन जाऊ देणार नाही. लवकरच मुख्य दरवाजा बाहेरून बंद झाला. मी पटकन एक चादर घेतली, पाण्यात भिजवली आणि त्यावर अंशबद्दल एक चिठ्ठी लिहिली. मग चादरीत स्वतःला गुंडाळून कोपऱ्यात बसले. माझा फोन लगेच बंद केला, जेणेकरून तुला कळेल की मी धोक्यात आहे. त्यानंतर जे झालं ते तुला माहितीच आहे. अबीर विचारात पडला. त्याने काव्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं जाणवलं. अबीर म्हणतो, काय झालं? काव्या म्हणते, माहीत नाही अबीर, पण मनात एक विचित्र संशय येतोय. अबीर म्हणतो, म्हणजे? काव्या म्हणते, ज्याच्याशी फोनवर बोलले त्या आवाजात काहीतरी परिचित होतं, जणू मी आधी ऐकलंय. फार पूर्वी नाही, पण आठवत नाही कुठे. अबीर म्हणतो, परिचित आवाज? विचित्र आहे. काव्या म्हणते, काय झालं? त्या फोटोबद्दल कळालं का? ते लोक कोण होते? अबीर म्हणतो, हो, त्यामध्ये माधुमंती काकू आहेत. त्यांच्या डावीकडे सुजय काका आणि त्यांच्या शेजारी अमृता काकू. माधुमंतीच्या उजवीकडे मृणाल काका आणि त्यांच्या उजवीकडे आकृती काकू आहेत. काव्या म्हणते, ओ, पण हे मृणाल काका म्हणजेच वसुंधराचे वडील ना? अबीर म्हणतो, हो, आकृती मावशीचे पती, पण त्यांचं नातं कधी चांगलं नव्हतं. काव्या म्हणते, का बरं? अबीर म्हणतो, कसंच काय, मला काय माहिती. काव्या अबीरकडे पाहत शांत पण ठाम आवाजात म्हणाली, अबीर, मला फक्त या फोटोतल्या लोकांचे नातेसंबंध कळव. रक्ताचे नाही, पण परस्परांचे नाते काय आहे ते, आणि हा फोटो कुठे काढला गेला होता ते सुद्धा. समजलास? अबीर हलकं हसत म्हणतो, हो मॅडम, पुढच्या आठवड्यापर्यंत तुला पूर्ण रिपोर्ट मिळेल. काव्या म्हणते, जितक्या लवकर मिळेल तितकं बरं होईल. काव्या अबीरकडे पूर्ण अविश्वास आणि धक्क्याने बघत होती. तिने दोन्ही हातांनी आपलं डोकं धरलं आणि खुर्चीवर बसली. अबीर सुद्धा विचारात हरवला होता. काही क्षणांनी काव्याने त्याच्याकडे पाहिलं. काव्या म्हणाली, अबीर, तुला खात्री आहे का तू जे बोललास त्याची? अबीर शांतपणे उत्तरला, हो, आजच अथर्व भैयाने वसुंधरासोबत लग्न जाहीर केलं आहे. आधी विधी होईल आणि मग ते दोघं लग्नाने कायदेशीर कागदावर सही करतील. काव्या वैतागून म्हणाली, आत्तापर्यंत सगळं माझ्या प्लॅनप्रमाणे चाललं होतं, मग त्याने असं का केलं? अबीर म्हणाला, मला खरंच काही माहिती नाही. मलाही आज सकाळीच सॅमकडून हे कळालं. काव्या चिडून म्हणाली, पण तुला कोणी सांगितलं नाही? शेवटी तू त्यांच्या कुटुंबातील आहेस. मग त्याने असा अचानकाने एवढा घाईघाईत निर्णय का घेतला? अबीरने स्पष्ट केलं. सॅम म्हणाला की गेल्या आठवड्यात आकृती मावशीने जबरदस्तीने अथर्व आणि वसुंधराचं लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला होता, पण शेवटच्या क्षणी जागृती दी आली आणि त्यांना वाचवलं. पण पुढच्याच दिवशी त्यांनी स्वतःहून लग्न जाहीर केलं आणि जे मृणाल काका या लग्नाच्या विरोधात होते त्यांनीही होकार दिला. काव्या आश्चर्याने म्हणाले, मृणाल काका आले आहेत? अबीर म्हणाला, हो. काव्या थोडा विचार करून म्हणाली, पण त्यांनी अचानक होकार का दिला? अबीरने खांदे उडवले. मला खरंच माहिती नाही, पण एवढंच माहिती आहे की उद्या ते जगन्नाथपुरी मंदिरासाठी निघणार आहेत. काव्या दचकल्यासारखे म्हणाली, काय? उद्याच? अबीर मान डोलावून म्हणाला, हो, आणि फक्त अथर्व, वसुंधरा आणि काका जाणार आहेत. काव्या ठाम आवाजात म्हणाली, ठीक आहे, मग आपण आजच हे करावं लागेल. आपण अंश आणि वसुंधराचं आयुष्य धोक्यात घालू शकत नाही. आणि रिपोर्टबद्दल अजून किती वेळ लागेल? अबीर उत्तरला, मी तुला संध्याकाळपर्यंत देईन, काळजी करू नकोस. काव्या चिडली, तू मूर्ख आहेस अबीर. मी काळजी करू नये म्हणजे काय? अबीरने शांत करण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर विश्वास ठेव, आपण सगळं ठीक करू. काव्या उसासा टाकत म्हणाली, हो, माझ्याकडे दुसरा पर्याय तरी काय आहे? मला तुझ्यावरच विश्वास ठेवावा लागेल आणि उत्तम होईल अशी आशा करावी लागेल. पण खरंच कुणी तुला लग्नाबद्दल सांगितलं का नाही? अबीर थोडा थांबून म्हणाला, कदाचित कारण अथर्व चिडला असेल. काव्या भुया उंचावून म्हणाली, आणि का बरं? अबीर हळू आवाजात म्हणाला, कारण तू माझ्याशी खूपच जवळीक दाखवलीस आणि... काव्या लगेच मध्येच म्हणाली, म्हणजे तो मत्सर करतोय? अबीर काही बोलणार एवढ्यात काव्याचा फोन वाजला. कॉल वसुंधराचा होता. हॅलो कावी, वसुंधरा म्हणाली. काव्या रागाने उत्तरली, काय? लवकर सांग. वसुंधरा थोडं थांबली.
तुझा आवाज एवढा रागावलेला का आहे? काव्या संतापून म्हणाली, खरंच वसू, तू आज लग्न करतेस आणि मला सांगितलंही नाहीस, आणि तरीही म्हणतेस की मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे? वसुंधरा अपराधी वाटून म्हणाली, सॉरी काव्या, पण मी खूप असहाय्य झाले होते. तुला माहिती आहे ना माझी आई कशी आहे. तिने माझा फोन काढून घेतला होता, मला आत्ता परत मिळाला आणि लगेच तुला फोन केला. काव्या थोडं हसून म्हणाली, ओह, म्हणजे तू त्या वेडसर अथर्व शिंदेशी लग्न करतेस? वसुंधरा थोडी नाराज होऊन म्हणाली, वेडसर? काय बोलतेस काव्या? काव्या तस्त स्वरात म्हणाली, तो वेडसर नसेल तर काय आहे? मी त्याला कधी पाहिलंही नाही आणि तो मात्र सतत सांगत होता की आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत, पार्टी करूया वगैरे वगैरे. वसुंधरा शांतपणे म्हणाली, मी तुला कसं समजावू काव्या? असो, मी आता शॉपिंगला जाते आहे, तू माझ्यासोबत चल, मला तुझी मदत हवी आहे. काव्याने थोडं विचार करून मान्य केलं, ठीक आहे, पण तू मला न्यायला येशील ना? वसुंधरा म्हणाली, हो, काळजी करू नकोस. फोन कट झाला तेव्हा अबीर तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता. काव्या वैतागून म्हणाली, आत्ता काय? अबीर हसत म्हणाला, मी कधी कल्पनाही केली नव्हती की तू इतकी चांगली अभिनेत्री आहेस. काव्या रागाने म्हणाली, गप्प बस, मी आता वसुंधरासोबत शॉपिंगला चालले आहे. अबीर ठामपणे म्हणाला, मीही येतो. काव्या नकार देत म्हणाली, नाही. अबीर हट्टाने म्हणाला, हो. काव्या चिडून म्हणाली, उफ, एवढा हट्टी का झालास? अबीर गंभीरपणे उत्तरला, कारण मला खात्री आहे की अथर्वसुद्धा येईल. काव्या शंकेने विचारते, आणि जर तो आला नाही तर? अबीर शांतपणे म्हणाला, मग मी लगेच निघून जाईन. काव्याने नाईलाजाने होकार दिला, ठीक आहे. सुमारे 15 मिनिटांनी वसुंधराने काव्याला खाली येण्यास सांगितले. दोघीही खाली आल्या आणि काव्या जागच्या जागी थबकली. अबीर बरोबरच होता. वसुंधरा अथर्व शिंदेसोबत आली होती. काव्या थोडी निराश आणि रागावली. काही न बोलता तिने अबीरचा हात धरला आणि मागच्या सीटवर बसली. हे पाहून अथर्व संतापला. तो आपल्या ताराला म्हणजेच काव्याला आपल्याकडे दुर्लक्ष करणं सहन करू शकत नव्हता, पण तिने दुसऱ्याचा हात धरलेला पाहणं त्याला अजिबात रुचलं नाही. त्याने कार अतिशय वेगाने चालवली. वसुंधरा घाबरून म्हणाली, अथर्व, थोडं हळू चालवशील का? अथर्व रागाने म्हणाला, नाही, सॉरी. कसे बसे ते मॉलपर्यंत पोहोचले. सगळे गाडीतून उतरले. काव्या आणि वसुंधरा थेट महिलांच्या ब्रायडल सेक्शनमध्ये गेल्या. जवळजवळ 2 तास लागले त्यांना एकमेकींसाठी लेहंगा निवडायला. त्यानंतर त्या दोघी अबीर आणि अथर्व काय करत आहेत ते पाहायला गेल्या. तिथे गेल्यावर त्यांनी पाहिलं की अथर्व एका ठिकाणी बसला होता, पण अबीर कुठेच दिसत नव्हता. वसुंधराने विचारल्यावर अथर्वने एका कोपऱ्याकडे बोट दाखवलं. तिथे अबीर फोनवर बोलत होता. तो खूप चिंताग्रस्त आणि व्याकुळ दिसत होता. काव्याला लगेच जाणवलं की हे नक्की अथर्वच्या कुटुंबाशी संबंधित काहीतरी आहे. ती त्याच्याकडे गेली. त्याने फोन कट केला आणि शांतपणे तिला सगळं सांगितलं. काव्या ते सहन करू शकली नाही. तिला भवळ आली, पण अबीरने तिला धरून सावरलं. दरम्यान वसुंधरा आणि अथर्व दोघेही त्यांच्याकडे बघत होते. त्यांनी पाहिलं की काव्या आणि अबीर काहीतरी गंभीर बोलत आहेत आणि अचानक काव्या बेशुद्ध पडली. अथर्व जवळजवळ धावत गेला, पण त्याच्या संतापाला अधिक खतपाणी घालत अबीरनेच काव्याला उचललं. अबीर तिला घेऊन लगेच निघून गेला, तर अथर्व आणि वसुंधरा मात्र शिंदे हवेलीकडे रवाना झाले. संध्याकाळी 7 वाजता शिंदे हवेली. पाहुणे यायला सुरुवात झाली होती. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. लोक जोडप्यांबद्दल गप्पा मारत होते. सगळे खूप उत्साही दिसत होते. आकृती मावशी तर एवढ्या खुश होत्या की त्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात उड्या मारत होत्या. अबीर वरून उभा राहून सगळ्यांकडे पाहत होता. त्याचा आनंद, त्यांचे हसरी चेहरे. त्याला माहिती होतं की हा आनंद फक्त काही मिनिटांचा आहे. लवकरच सगळं तुटून पडणार होतं. विशेषतः वसुंधरावर तर खूप मोठा आघात होणार होता. ती ज्याच्यावर मनापासून प्रेम करत होती त्याचं खरं रूप समजल्यावर तिचं मन तुटून जाईल. आणि अथर्व, तो त्या व्यक्तीचा प्रचंड आदर करत होता. त्याने कधी कुणाचा एवढा सन्मान केला नव्हता. त्याची प्रतिक्रिया कशी असेल हे कल्पनेपलीकडचं होतं. त्या व्यक्तीचं नाव जरी मनात आलं तरी अबीरच्या अंगात संतापाची लाट उसळायची. त्याने मूठ आवडली. दात कुरतडले आणि भिंतींवर घाव घालू लागला. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तो ओंकार होता. काय झालं अबीर? एवढा रागावलेला का दिसतोयस? ओंकारने विचारलं. अबीर घाईघाईने म्हणाला, हं, राग? नाही नाही, मी फक्त विचार करत होतो. ओंकार शंकेने म्हणाला, पण इतका आक्रमक का झालास? अबीरने टाळलं. काही नाही, काही गंभीर नाही. ओंकारने मान डोलावली. ठीक आहे, खाली ये, साखरपुडा सुरू होणार आहे. अबीर दचकल्यासारखा म्हणाला, आत्ताच? पण काव्य अजून आलीच नाही. ओंकारने शांतपणे सांगितलं. मी मोहनाशी बोललो. ती म्हणाली काव्या लग्नाआधी येईल. ती अजून खूप अशक्त आहे.
अबीर चिंताग्रस्त झाला. मला फक्त आशा आहे की ती उशीर होण्याआधी पोहोचेल. ओंकारने शंका घेत विचारलं. उशीर म्हणजे काय? अबीर घाईघाईने म्हणाला. काही नाही, काही नाही. चल, सगळे आपली वाट पाहत आहेत. तेवढ्यात वसुंधरा आणि अथर्वने अंगठ्या बदलल्या. लग्नाची वेळ रात्री 10 वाजता ठेवली गेली होती. मृणाल काका आनंदाने अथर्व आणि वसुंधराच्या जवळ आले. मृणाल काकांनी आपल्या मुलीचा हात हातात घेतला. तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन दिलं. त्यानंतर त्यांनी अश्रू दाबत अथर्वकडे पाहिलं. अथर्व बेटा, मी माझं सर्वस्व तुला सोपवत आहे. कृपया हिला आनंदी ठेव. तिच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देऊ नकोस. ती माझ्यासाठी सगळ्याहून मौल्यवान आहे. हे लग्न माझ्यासाठी खूप खास आहे. अथर्व शांतपणे म्हणाला. काका, काळजी करू नका. सगळं छान होईल. मी वसुंधराला सदैव आनंदी ठेवीन. मृणाल काकांनी हसत मान डोलावली आणि तिथून निघून गेले. आता काही मिनिटातच वधूवर मंडपाकडे जाणार होते. हवेलीतील प्रत्येक जण उत्साहात होता. सगळ्यांना नवरी नवरदेवाबद्दल काहीतरी बोलायला सांगितलं जात होतं. पण दुसरीकडे अबीर मात्र फार चिंतेत होता. त्याने काव्याला वारंवार फोन केला. यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.